नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज जो टॉपिक बघणार आहोत तो कुठला? रिझनिंग मधला एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. एकदम सोपा, सगळ्यात सोपा टॉपिक. त्या टॉपिकचं नाव काय मित्रांनो? सांकेतिक भाषा. काय आहे? सांकेतिक भाषा. त्याला बेसिक वगैरे काहीच नाहीये मित्रांनो. तुम्ही एकदा जरी व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय लगेच एकदम सोपा वाटणार आहे मित्रांनो. मग बघा, आपला पहिल्या क्वेश्चन कडे वळूया. बघा मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन काय सांगितलाय? जर लीडर हा शब्द 20, 13, 9, 12, 13, 26 असा लिहिला जात असेल तर लाईट हा शब्द कसा लिहाय? बघा, लीडर हा शब्द त्यांनी कसा लिहिलेला आहे? लीडर कसा लिहिलेला आहे मित्रांनो त्यांनी हा शब्द? बघा, यल साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? 20 वापरलेला आहे. तो 20 कसा आलेला आहे बघा मित्रांनो. यल किती नंबरला येतो? 12 नंबरला येतो. आपण मोकळं लिहू, सुटसुटीचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. यल किती नंबर येतो मित्रांनो एबीसीडी मध्ये? 12 नंबरला येतो असतो. किती? 12. ए किती नंबरला येतो? 5 नंबरला. ए किती नंबरला येतो? 1 नंबरला येतो. डी 4 नंबरला येतो. ई किती नंबरला येतो? 5. आणि आर किती नंबरला येतो? 18 नंबरला येत असतो मित्रांनो. हे काय आपण एबीसीडी मध्ये कोण किती नंबरला येतं ते क्रमाने लिहून घेतलं. तर तिथं 20 कसा आलेला आहे मित्रांनो? बघा कसा आलेला आहे. त्याच्यामध्ये 8 ऍड केलेले. किती? 8. 12 मध्ये जर 8 ऍड केले तर आन्सर काय येणार मित्रांनो? 20 येणार आहे. आलं की नाही? पहिल्याचं यल साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? 20. नंतर काय वापरले त्यांनी? इथं पण 8च ऍड करायचा. 8, 5 आणि 8 किती मित्रांनो? 13. नंतर इथे पण 8. 8 आणि 1 9. 20, 13, 9 येतंय की नाही आपलं आन्सर करेक्ट? तसं तिथे पण काय? 4मध्ये 8 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 12. परत इथे 8 ऍड केले 13. परत इथे 8 ऍड केले 26. आलं का पहिल्या आपलं आन्सर? 20, 13, 9, 12, 13, 26. तसं आपल्याला लाईट हा शब्द कसा लिहाल बघा मित्रांनो. लाईट. यल किती नंबरला येतो मित्रांनो एबीसीडी मध्ये? 12. आय किती नंबरला येतो? 9 नंबरला येतो. जी किती नंबरला येतो? 7 नंबरला येतो. यश किती नंबरला येतो? 8 नंबरला येतो. आणि टी किती नंबरला येतो मित्रांनो? T20चा टी. क्रिकेटमध्ये आहे ना T20, तसं लक्षात ठेवायचं की टी किती नंबरला येतो? T20 नंबरला येतो मित्रांनो. मग बघा याच्यात पण आपल्याला काय मित्रांनो 8 ऍड करायचे. किती? 8. बघा याच्यात जर 12 मध्ये 8 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 20. तसं तिथे 9 मध्ये 8 ऍड केले तर आन्सर काय आलं? 17. तसं तिथे 7 मध्ये 8 ऍड केले तर आन्सर काय येणार मित्रांनो? 15. नंतर इथे 8 ऍड केले तर 16. इथे 8 ऍड केले तर 28. झालं. काय आन्सर आलं? आहे की नाही मित्रांनो सोपा? एकदम सोपा टॉपिक आहे. कुठला? रिझनिंग मधला सगळ्यात सोपा टॉपिकचं नाव काय आहे? सांकेतिक भाषा. 20, 17, 15, 16, 18, 28 आन्सर आलेलं आहे बघा. 20, 17, 15, 16, 28. ऑप्शन नंबर सी काय आहे? करेक्ट आहे. पर्याय क्रमांक सी काय आहे? बरोबर आहे. समजला? एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे. एकदम सोपा टाइप आहे. बघा मित्रांनो, नंतर दुसरा क्वेश्चन काय? जर मॅमल हा शब्द 13, 1, 13, 13, 1, 12 असा लिहिला असेल तर रेप्टाईल हा शब्द कसा लिहाल? बघा, मॅमल. मॅमल हा शब्द कसा लिहिला त्यांनी? यम किती नंबरला येतो मित्रांनो? 13. ए किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 1 नंबरला येतो. यम किती नंबरला येतो? 13. परत इथे यम 13. ए किती नंबरला येतो? 1. यल किती नंबरला येतो? 12. आलं की नाही? 13, 1, 13, 13, 1, 12. तसा त्याला रेप्टाईल शोधायचं आपल्याला. रेप्टाईल. आर किती नंबरला येतो? ई किती नंबरला येतो? टी
ILE. बघा आर किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 18 नंबरला येतो. ई किती नंबरला येतो? 5 नंबरला येतो. पी किती नंबरला येतो मित्रांनो? 16 नंबरला येतो. T20 चा टी. आय किती नंबरला येतो? 9. यल 12. ई किती नंबरला येतो? 5 नंबरला येतो. काय आन्सर आलं? 18, 5, 16, 20, 9, 12, 5. बघा 18, 5, 16, 20, 9, 12, 5. ऑप्शन नंबर ए. पर्याय क्रमांक पहिला काय मित्रांनो? बरोबर आहे. काय आहे? 18, 5, 16, 20, 9, 12, 5. आहे की नाही मित्रांनो? एकदम मजेशीर टॉपिक. एकदम सोपं आणि एकदम मजेशीर आहे. बघा त्यांनी काय सांगितलं मित्रांनो? मद्रास हा शब्द MADARAS. त्यांनी हा शब्द कसा लिहिलेला त्याच्यासाठी काय वापरलं त्यांनी? 5. ए साठी काय वापरलं त्यांनी? 1. डी साठी 7. ए साठी 9. 5, 1, 7, 9. आर साठी 1. ए साठी 6. एस साठी काही दिलेलं नाही त्यांनी, चुकून राहिलं असेल. नंतर बघा इथं काय आहे? TENANT. त्यासाठी टी साठी काय वापरलं त्यांनी? 4 वापरलेला आहे. ई साठी काय वापरलं मित्रांनो त्यांनी? 3 वापरलेला आहे. एन साठी काय? 2 आहे. ए साठी काय मित्रांनो? 1 आहे. नंतर एन साठी 2 आहे. टी साठी 4 आहे. लिहून घेतलं. आपल्याला काय ह्या शब्दासाठी त्यांनी कोणता नंबर लिहिलेला आपल्याला ते शोधायचंय. काय? RMATSN. बघा मित्रांनो तर याच्यासाठी काय आहे? आर साठी काय वापरलं त्यांनी? 5 वापरलेला आहे. आर साठी काय वापरलेला आहे? 5 वापरलेला आहे. नंतर यम साठी काय नाही आर साठी सॉरी 1 वापरलेला आहे. आर साठी काय वापरलं त्यांनी? 1 वापरलेला आहे. यम साठी काय मित्रांनो? 5 आहे. ए साठी काय मित्रांनो? 1 आहे. एक मिनिट मित्रांनो इथे कधी मिस्टेक होते. इथं 1 येतोय. इथं ए साठी मित्रांनो 1 आहे बरं का. ए साठी 1 आहे आणि एस साठी 6 आहे. आणि आर साठी जे काही दुसरं असेल ते चुकून राहिलेलं आहे. कारण की इथं ए साठी बघा त्यांनी 1 दिलेला आहे. म्हणजे ए साठी इथे पण 1 आहे. ए साठी पण इथे 1 आहे. आर साठी काहीतरी राहिलेलं त्यांच्याकडून. आपण इथे चेक करू येतं का. नंतर टी साठी काय वापरलं त्यांनी? 4 वापरलेला आहे. टी साठी 4 वापरलेला आहे. एस साठी 6. एन साठी 2. तर राहिला कोण आहे? आर. आपल्याला हे शेवटचं शोधावं लागेल की तिथं काय येतो. 5, 1, 4. 5, 1, 4, 6, 2. म्हणजे इथं काय येणार आहे मित्रांनो? इथे काय येणार आहे? 9 येणार आहे. इथे काय येणार आहे? इथे पण 1 येईल आणि इथे 9 येईल मित्रांनो. म्हणजे आर साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? 9 वापरलेला आहे. 9, 5, 1, 4, 6, 2. ऑप्शन नंबर सी. काय? ऑप्शन नंबर सी. इथे ना मित्रांनो टायपिंग मिस्टेक झालेली काहीतरी. समजलं? इथं 1 राहून गेलेला आहे टाकायचा. इथे काय? 1 राहिलेला आहे टाकायचा. समजलं? काय आन्सर आला? 9, 5, 1, 4, 6, 2. 9, 5, 1, 4, 6 आणि 2. ऑप्शन नंबर सी मित्रांनो. समजलं? काय होतं त्यांनी? यम साठी त्यांनी अंक दिलेले होते. काय? 5, 1, 2, 4, 6 काहीतरी दिलेलं होतं. ते त्यांनी जर ह्या शब्दासाठी तुम्ही कोणता अंक वापरणार आपल्याला ते सांगितलं होतं. त्यांनी आर साठी काय वापरलं होतं? 9. यम साठी 5. ए साठी काय? 1 वापरला होता. टी साठी 4. एस साठी 6. एन साठी 2 वापरलेला होता. मग काय आन्सर आला? 9, 5, 1, 4, 6 आणि 2. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो PKRO
के हा शब्द 729662 असा लिहिलेला आहे मित्रांनो. तर मग आता बघा पी किती नंबरला येतो मित्रांनो? पी किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 16 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 16 नंबरला येत असतो मित्रांनो. के किती नंबरला येतो? 11 नंबरला येतो. आर किती नंबरला येतो? 18. ओ किती नंबरला येतो? 15 आणि के किती नंबरला येतो? 11 नंबरला येतो मित्रांनो. बघा त्यांचं आन्सर कसं आलेलं आहे? त्यांचं आन्सर काय आहे? 7, 2, 9, 6 आणि 2. म्हणजे ते आन्सर काढायचं मित्रांनो. बघा त्यांनी काय केलेलं आहे? यांची फोड करून ऍडिशन केलेली. 1 + 6 काय येणार आहे? 1 + 6 आपण इकडे लिहू, तिथं गडबड होईल त्याच्यापेक्षा. बघा 1 + 6 आन्सर आलं तुमचं 7. आलंय का पहिल्याचं आन्सर 7? म्हणजे त्यांनी पी साठी काय वापरलेलं आहे? 7. नंतर 11. 1 + 1 किती होतात मित्रांनो? 2. 7, 2 आलंय का? बघा. नंतर काय 18. 1 + 8 काय होणार आहे? 9. 1 + 5 6. 1 + 1 किती मित्रांनो? 2. बघा बरोबर आलंय का? 7, 2, 9, 6, 2 काय आहे? 7, 2, 9, 6, 2. नंतर काय बघा मित्रांनो? के आर आर पी के असं लिहिलेलं आहे. तर मग या शब्दासाठी त्यांनी कसं के हे आन्सर आलेलं आहे बघा मित्रांनो. के किती नंबरला येतो? 11. आर किती नंबरला येतो? 18. आर किती नंबरला येतो? 18. पी 16. के किती नंबरला येतो? 11. झालं लिहून. तर यांची पण काय विचारणं आपल्याला अशीच ऍडिशन करायची. काय? खोड करून. 1 + 1 किती होतात मित्रांनो? 2. आलंय का आन्सर 2. नंतर दुसरं काय बघा 18. 1 + 8 किती मित्रांनो? 9. परत इथे पण सेमच आहे. 1 + 8 9. नंतर 1 + 6 किती मित्रांनो? 7. नंतर 1 + 1 किती मित्रांनो? 2. बरोबर आहे का आन्सर बघा 2 9 9 7 2 करेक्ट आहे. आपल्याला काय या शब्दाचं आन्सर काय येणार आहे आपल्याला ते काढायचंय मित्रांनो. हे समजलंय? करू का रफ? काय इकडे जागा नाहीये? हे एक एक इरेज करते मित्रांनो. बघा N J M L Z. बघा मित्रांनो एबीसीडी मध्ये एन किती नंबरला येतो? 14 नंबरला येतो. किती? 14 नंबरला येतो. जे किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 10 नंबरला येतो. यम 13 नंबरला येतो. यल 12 नंबरला येतो आणि झेड किती नंबरला येतो? 26 नंबरला येतो मित्रांनो. झालं लिहून. आता यांची काय करायचं आपल्याला ऍडिशन करायची बघा. 1 + 4 किती होतात मित्रांनो? 5 होतात. नंतर 1 + 0 1. 1 + 3 4. 1 + 2 3. 2 + 6 किती मित्रांनो? 8. काय आन्सर आलंय? 5 1 4 3 8. काय 5 1 4 3 8. ऑप्शन नंबर आहे का? सी. बघा 5 1 4 3 8. समजलं? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. काय फक्त याच्यात काय एबीसी ए तर झेड पर्यंत किती नंबरला कोण येतं ते आपल्याला काय पाठ असणं गरजेचं असेल. ते जर पाठ असेल मित्रांनो तर आपलं आन्सर काय एका याच्यात सॉल्व्ह होऊन जातं मित्रांनो. कमीत कमी वेळेत काय क्वेश्चन सॉल्व्ह होतं मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो हा टाईप पण एकदम सोपा आहे. बघा काय एक त्यांनी सांकेतिक भाषा दिलेली NEEMUKPIC म्हणजे काय ग्रेव्ह अँड. तर असं त्यांनी दिलेलं आहे. तर मग आपल्याला ते काय करायचंय की त्यांनी कोणत्या शब्दासाठी काय वापरले ते आपल्याला विचारलेल्यासाठी त्याच्यासाठी काय आपल्याला आधी सांकेतिक कोड आणि इंग्लिश मधले सेंटेन्स काय आधी लिहून घ्यावे लागतील. मग तेव्हा आपल्याला समजेल की या शब्दासाठी त्यांनी कोणता सांकेतिक कोड वापरलेला आहे. बघा मित्रांनो पहिलं सेंटेन्स काय आहे? NEEMUKPIC याच्यासाठी काय वापरलेलं त्यांनी
ग्रेव, अँड CONC, नंतर काय आय ILLDICSO, याच्यासाठी कोणतं वाक्य वापर त्यांनी? एव्हरीबॉडी इज. नंतर काय तिसरं वाक्य? TUR MUKSO, बॉडी. लिहिलं तर त्यांनी काय झालं, तर एव्हरी कॉन्फरन्स साठी कोणता संकेत वापरणार? बघा मित्रांनो, एकदम सोपं. काय करायचं, इथे जे सेम शब्द दिसतात आपल्याला, ते काय करायचे, लिहून घ्यायचे. बघा आता इथे NEE कुठे दिसतोय का? नाही. MUK, इथे MUK आहे, इथे MUK आहे. MUK साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? पहिले आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम दिसतंय? पहिले आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे? बघा, अँड सेम आहे. पहिले आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे? अँड. म्हणजे MUK साठी त्यांनी काय वापरलेलं आहे? अँड वापरलेला आहे. नंतर काय अजून सेम वाटतंय बघा मित्रांनो? SO. काय? SO साठी काय वापरलेलं त्यांनी? दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो? बॉडी हा शब्द काय आहे? सेम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात SO साठी काय वापरलं त्यांनी? बॉडी हा शब्द वापरलेला आहे. नंतर अजून काय सेम वाटतंय का मित्रांनो? NEE आहे का? कुठे नाही. PIC आहे का? नाही. ILLDIC नाही. म्हणजे आपल्याला जो शब्द पाहिजे तो भेटतोय का मित्रांनो? नाही. तर ILLADIC आहे. तर मग आता एव्हरी हा शब्द कशासाठी वापरला आपल्याला माहिती आहे का? नाही. काढता येतंय का आपल्याला पुढचं आन्सर? नाही. म्हणजे काय ऑप्शन येणार आहे? पर्याय काय येणार आहे? काढता येत नाही. काढता येतंय का आपल्याला? नाही. पर्याय क्रमांक चौथा, डी. काय? काढता येत नाही. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन एकदम सोपा टाईप आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. बघा इथे पण काय मित्रांनो, एक सांकेतिक प्रणाली दिलेली. काय? इथे पण एक सांकेतिक प्रणाली दिली. आपण पण इथे काय मित्रांनो आधी वाक्य लिहून घेणार आहोत. काय? LEERADE. त्याच्यासाठी काय वाक्य वापर त्यांनी? ऑट, ऑज, ऑट, ऑज, ईट. नंतर काय? MO. दुसऱ्या वाक्यात काय? MONIL. त्यासाठी त्यांनी काय वाक्य वापरलेलं आहे? यू गो. नंतर तिसरं काय वाक्य? NIL POMRA. त्यासाठी काय वाक्य वापरलेलं आहे? यू लाईक इट. यू लाईक इट. नंतर चौथं काय? TOLEEFO. त्यासाठी काय वाक्य वापरलं? आणि शी वॉज सिक. शी वॉज. आता इथे पण काय मित्रांनो, आपल्याला कोणता शब्द सेम आहे? त्यांनी एक वाक्य सांगितलंय, व्हॉट यू लाईक. हे वाक्य सांकेतिक भाषेत व्हॉट यू लाईक हे वाक्य कसं लिहाल मित्रांनो? बघा ते आपल्याला काय सेम शब्द काढून घ्यायचे आधी. बघा काय सेम काय दिसतंय? बघा LEE इथे दिसतोय, इथे दिसतोय. पहिले आणि चौथ्या वाक्यात काय मित्रांनो? LEE आहे. मग बघा पहिल्या आणि चौथ्या वाक्यात काय सेम दिसतंय? व्हॉट आहे का नाही? ऑज आहे बघा. म्हणजे त्यांनी LEE साठी काय वापरलेलं आहे मित्रांनो? वॉज वापरलेला आहे. LEE साठी काय वापरलं त्यांनी? वॉज वापरलेला आहे. नंतर काय बघा, RA आहे का? बघा पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय? RA सेम आहे मित्रांनो.
पहिले आणि तिसऱ्या वाक्यात बघा, पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम दिसतोय? आय टी. म्हणजे ए म्हणजे काय मित्रांनो? आय टी. समजलं? नंतर अजून कोणता शब्द सेम दिसतोय मित्रांनो? एन आय एल. इथे एन आय एल. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो? एन आय एल म्हणजे काय सेम आहे? यू. एन आय एल म्हणजे काय? यू. एन आय एल म्हणजे काय? यू. त्यांनी सांकेतिक भाषेत एन आय एल म्हणजे काय? यू आहे. समजलं? नंतर बघा आता काय? डीई म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? एकच शब्द इकडे उरलाय आणि ते पण काय? एकच उरलाय. म्हणजे डीई म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? व्हॉट येणार आहे. डीई म्हणजे काय? व्हॉट. झालं हे पण. नंतर काय इथे एम ओ उरलेला आहे आणि इथे पण काय? गो उरलेला आहे. एम ओ म्हणजे काय मित्रांनो? गो. एम ओ म्हणजे काय? गो. नंतर काय बघा, पीओएम इथे पण एकच उरलाय, इथे पण एकच उरलाय. पीओएम म्हणजे काय? लाईक. पीओएम म्हणजे काय? लाईक. आता इथे दोन दोन उरलेले आपल्याला काही सांगता येणार नाही, ते काही काढता येत नाही. आपल्याला जे पाहिजे ते काय मिळालेलं आहे. त्यांनी काय सांगितले? व्हॉट यू लाईक हा शब्द कसा लिहा? व्हॉट साठी काय येणार आहे मित्रांनो? डी येणार आहे. काय येणार आहे व्हॉट साठी? डी येणार आहे. व्हॉट साठी डी येतोय. नंतर यू साठी काय येणार आहे? नील येणार आहे. आणि काय सांगितलंय? लाईक. लाईक साठी काय येणार आहे? पीओएम. डीई एन आय एल पीओएम. बघा ऑप्शन नंबर डी. व्हॉट साठी काय येतोय? डी येतोय. यू साठी काय येतोय? एन आय एल येतोय. लाईक साठी काय येतोय? पीओएम. डीई एन आय एल पीओएम. समजलं? एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. काय त्यांनी सांकेतिक कोड दिलेला आहे, इकडे इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिलेलं आहे. जे जे शब्द सेम आहेत ते काय आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आधी कोपऱ्याला. त्याच्यावरून आपल्याला जे वाक्य वाक्य असो किंवा शब्द असो किंवा सांकेतिक काहीतरी कोड असो ते काय आपल्याला काढायला काय एकदम सोपं जाणार आहे मित्रांनो. समजलं? व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो. कंटाळा करू नका. चला जायचं पुढे. बघा इथे पण काय मित्रांनो, एक सांकेतिक प्रणालीनुसार इथे पण तसंच आहे मित्रांनो. त्यांनी एक सांकेतिक प्रणाली म्हणजे काय, एखादं वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचं काहीतरी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. ते आपल्याला शेवटी काय विचारतात? हॅश साठी कोणता संकेत वापरला जाईल? काय सांगितलं त्यांनी? हॅश साठी कोणता संकेत वापरला जाईल? बघा आधी काय लिहून घेऊ आपण? सांकेतिक वाक्य लिहून घेऊ. आर बी एम एस टी डी बी आर ओ. The cat is the cat is beautiful. काय? The cat is beautiful. नंतर काय? TNH PUS DIM STD. The dog is brown. काय वाक्य वापरलं त्यांनी? The dog is brown. नंतर काय? PUS तिसरं वाक्य काय सांगितलं त्यांनी सांकेतिक वाक्य भाषेमध्ये? PUS DIM BRO PUS CUS. The dog has the dog has the dog has the cat. The dog has the cat. लिहून झाले तर ह्यासाठी कोणता संकेत आपल्याला काढायचा आहे? आता बघा मित्रांनो, आपल्याला काय येतं? सेम सेम शब्द काय आधी काढून घ्यायचे. एकदम सोपा आहे ना मित्रांनो हा टॉपिक. बघा काय सेम सेम काय दिसतंय बघा बरं. आरबीएम दिसतोय का कुठे? नाही. एसटीडी इथे एसटीडी आहे, इथे एसटीडी आहे, आहे की नाही? मग पहिले आणि दुसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो. पहिले आणि दुसऱ्या वाक्यात काय सेम दिसतोय? इज सेम दिसतोय. काय? इज सेम दिसतोय. म्हणजे एसटीडी साठी काय येईल मित्रांनो? इज येईल. नंतर काय बघा? पीयूएस इथे पीयूएस आहे, इथे पीयूएस आहे, इथे पीयूएस आहे. पहिले आणि दुसऱ्या वाक्यात
तीन ठिकाणी पीयूएस मित्रांनो. पहिल्या वाक्यात काय द सेम दिसतोय, इथे द आहे, इथे द आहे. म्हणजे पीयूएस साठी त्यांनी काय वापरलेलं मित्रांनो, द वापरलेला आहे. काय वापरलेला आहे पीयूएस साठी, द वापरलेला आहे. पीयूएस म्हणजे काय, द. नंतर अजून काय सेम दिसतंय बघा मित्रांनो, BRO, BRO. बघा पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो. इथला द झालेला आहे. कॅट, इथे कॅट आहे, इथे कॅट आहे. BRO म्हणजे काय मित्रांनो, कॅट. BRO म्हणजे काय मित्रांनो, कॅट झालं. नंतर काय सेम आहे, DIM. इथे DIM आहे, इथे DIM आहे. DIM म्हणजे काय, पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा. इथे डॉग आहे, इथे पण काय मित्रांनो, डॉग आहे. DIM म्हणजे काय, डॉग. समजलं. आता इथे CUS, इथे पण एकच आहे, इथे पण यस एकच आहे. CUS म्हणजे काय येणार आहे, हॅज येणार आहे. नंतर TNH म्हणजे काय, ब्राऊन. आपल्याला जे पाहिजे ते भेटलेलं आहे मित्रांनो. काय आपल्याला हॅश साठी काय आहे आपल्याला ते पाहिजे होतं, पण आपण काय एक माहितीसाठी लिहून घेतोय. RBM म्हणजे काय, ब्युटिफुल. काय RBM म्हणजे ब्युटिफुल. RBM म्हणजे काय, ब्युटिफुल. आपल्याला हॅश साठी कोणता संकेत वापरलेला आहे सांगा बरं मित्रांनो, तर CUS वापरलेला आहे. हॅश साठी कोणता संकेत आहे, CUS. ऑप्शन नंबर डी. काय ऑप्शन नंबर डी. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो, द सांकेतिक भाषेत COLTIP MOT. बघा काय पहिलं सांकेतिक, COLTIP MOT. त्यासाठी काय वापरलं त्यांनी, सिंगिंग इज नंतर दुसरं वाक्य काय आहे, MOT. दुसरा सांकेतिक कोड काय मित्रांनो, MOT VAJ MIN. त्यासाठी काय आहे, डान्सिंग इज अ गुड. काय आहे, डान्सिंग इज गुड. नंतर काय तिसरं, TIP HOP BAJ. त्यासाठी काय वापर त्यांनी, सिंगिंग अँड डान्सिंग. काय आहे, सिंगिंग अँड डान्सिंग. त्यांनी गुड या शब्दासाठी सांकेतिक कोड कोणता वापराय मित्रांनो ते काढायचंय. काय गुड या शब्दासाठी कोणता सांकेतिक कोड आहे आपल्याला ते काढायचंय मित्रांनो. बघा आधी काय कोणता सेम सेम शब्द आहे आपल्याला तो लिहून घ्यायचा आहे मित्रांनो. बघा कोणता सेम सेम आहे, COL आहे का कुठे नाही, TIP इथे आहे, इथे आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो, पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात सिंगिंग हा शब्द सेम आहे. काय सिंगिंग. TIP म्हणजे काय मित्रांनो, सिंगिंग. TIP म्हणजे काय, सिंगिंग. नंतर अजून कोणता शब्द सेम आहे, MOT. MOT पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो, इज सेम आहे. काय सेम आहे, इज. MOT म्हणजे काय मित्रांनो, इज. MOT म्हणजे काय आहे, इज आहे. नंतर अजून कोणता सेम आहे बघा मित्रांनो, BAJ. BAJ दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे, काय सेम आहे बघा मित्रांनो, डान्सिंग. काय डान्सिंग शब्द. BAJ म्हणजे काय मित्रांनो, डान्सिंग. BAJ म्हणजे काय, डान्सिंग. समजलं. BAJ म्हणजे काय मित्रांनो, डान्सिंग. आपल्याला काय येतं,
गुड या शब्दासाठी काय पाहतो बघा, मीन हा तो शब्द मी सांगतो गुड या शब्दासाठी येतोय बघा, मीन. एकच शब्द उरला आहे की नाही, म्हणजे मीन म्हणजे काय, गुड. काय मित्रांनो, मीन म्हणजे काय, गुड. म्हणजे गुड या शब्दासाठी त्यांनी कोणता सांकेतिक शब्द वापरलेला आहे, मीन वापरलेला आहे. काय वापरलेला आहे, मीन. ऑप्शन नंबर सी. समजलं मित्रांनो. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, इथे काय सांगितलं, जर ह्युमॅनिटी हा शब्द असता तर आणि नेचर हा शब्द असे लिहिले जात असतील तर हा शब्द कसा लिहा बघा, एच यू एम ए एन आय टी वाय. हा शब्द 4, 1, यू साठी काय होतं त्यांनी 1 वापरलेला आहे, यम साठी 5, ए साठी काय मित्रांनो 2, ए साठी काय आहे 2, एन साठी काय आहे 6, 3 साठी काय, आय साठी काय मित्रांनो 3, टी साठी 7 आणि वाय साठी काय मित्रांनो 8 आहे. तर नेचर हा शब्द कसा आहे बघा, एन ए टी यू आर ई. तर यन साठी काय वापरलं त्यांनी 6 वापरलेला आहे. यन साठी काय वापरलेला आहे 6. ए साठी काय वापरलेला आहे त्यांनी 2. टी साठी काय वापरलं त्यांनी 7 वापरलेला आहे. नंतर यू साठी काय वापरलेलं त्यांनी 1 वापरलेला आहे. आर साठी 0 आणि ई साठी 9 वापरलेला आहे मित्रांनो. तर मग आपल्याला या शब्दासाठी कोणता नंबर येणार आपल्याला ते काढायचे बघा. एच यू एन टी ई आर. मग एच साठी काय येतोय मित्रांनो 4. काय येतोय एच साठी 4. यू साठी 1. एन साठी काय येणार मित्रांनो 6. टी साठी काय येणार मित्रांनो 3. ई साठी काय येतोय 9. आर साठी काय येतोय मित्रांनो 0. काय नंबर आला मित्रांनो 4 1 6 3 9 0. बघा बरं 4 1 6 3 9 0. 4 1 3 6 9. 4 1 यू साठी बरोबर 1 आहे. एन साठी काय मित्रांनो 6 आहे. टी साठी काय मित्रांनो इथे 7 आहे मित्रांनो. टी साठी काय आहे 7. 4 1 6 7 9 0. ऑप्शन नंबर सी. काय आहे ऑप्शन नंबर सी मित्रांनो. समजलं मित्रांनो, एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता सांकेतिक भाषा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.